इंडिया वायरल न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रंगरेज। इस वक्त हम मौजूद है जलगांव शहर के पांजरापुर टाकी के नजदीक। 15 फरवरी की सुबह करीब 10 बजे 3 घरों में भीषण आग लगने की घटना सामने आई है। शहर के पांजरापुर टाकी के नजदीक 3 कच्चे मकानों में लगी आग से इलाके में हड़कंप मच गया। देखते ही देखते आग ने इतना विकराल रूप ले लिया कि घर में रखा पूरा सामान जलकर खाक हो गया। नागरिकों ने तुरंत इसकी सूचना जलगांव अग्निशामक विभाग को दी। दमकल की 4 गाड़ियां मौके पर पहुंची और मशक्कत के बाद आग पर काबू पाया। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज। हमारे चैनल को लाइक, शेयर, सब्सक्राइब जरूर करें। थोड़ा पाणी येणार तू काय येणार जरा इकडे या पुढे इंडिया वायरल न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रंगरेज। इस वक्त हम मौजूद है जलगांव शहर के पांजरापुर टाकी के नजदीक। यहाँ आज सुबह 15 फरवरी की करीबन 3 घरों में आग लगी हुई है। शेळीधने शेजारी भोवती आमचं घरचं सर्व पलटा झालाय. बोलू द्या त्यांना माझ्या आईची बी पावती होती, 3 लाख रुपयाची पावती होती, ती बी माझ्या घरातच होती. आग किती वाजता लागली? आज मी घरी नाही होती. ते 10:30 मध्ये दरम्यामध्ये झाली ती. सर्व नुकसान झालं, सोनं नाणं सुद्धा होतं. मग आलं पैसे बी गेले, म्हणजे आले पैसे बी होते. या ठिकाणी आग लागली तर आग कशी विझवली? अगोदर सर्वात अगोदर आम्ही आरती करत होते मंदिरावरती. आज महाशिवरात्री असल्यामुळे आम्ही सर्वजण आरती चालू होती. आम्हाला दिसला दूर निघतोय. आम्ही अर्धी आरती सोडून तिकडे पळाले. तिकडे पळारून सर्वजण पियुष भाऊ होते, निरू आबा होते, विरण भाऊ खडके होते, सर्व जेवढे आलेले होते सर्वांनी सहकार्य केलं. पाण्याचा मारा केला. तेवढ्यात फ्रीजचं जे मागचं सिलेंडर असतं त्याचा आवाज झाला. आम्हाला असं वाटलं सिलेंडर वगैरे फुटतंय बुवा. आम्ही सर्व वापस मागे पळाले. तोपर्यंत बंब आल्यानंतर आम्ही सर्वांनी जेवढे बी कार्यकर्ते होते सर्वांनी सहकार्य केलं. सर्वांनी आग आटोक्यात आणली. 4 बंब लागले आणि त्यांच्या घरात त्यांच्या भाषेचा साखरपुडा होता, तो सामान भरलेला होता, तो पूर्ण खाक झालेला आहे. आणि आजूबाजूचे दोन्ही घर बी पूर्ण खाक झालेले, काही संसार उरलेला नाहीये. त्या गोरगरिबांना काहीतरी मदत मिळावी ही मी शासनाला मदत मागतो, ही विनंती करतो. आम्ही इकडे राहतो, आई इकडे राहते एकटी. आईला पॅरेलाइज झालाय, शॉर्ट सर्किट झाला. तर आई बाहेर निघाली पण घरात सगळं जळून गेलं. जळून तिथं काहीच नाही. पोलीस आजीच एकटी राहत होती. आम्ही तिकडे राहतो. आजी आज एकटीच होती. धान्य अन्न सगळं जळून काहीच राहिले नाही. आईच्या अंगावरचे कपडेच राहिले नाही. आजीचं पूर्ण गेलं. आजीला काहीच सहारा नाहीये, काहीच नाहीये. मुलगा नाही, काही कोणीच नाही. महाशिवरात्री निमित्त आम्हाला तरुण कुडाबा मित्र मंडळ यांच्यातर्फे आरतीला सांगितलं होतं आणि गणपतीची आरती आटपून आम्ही महादेवाची आरती करत होतो. तेव्हा अचानक ते धूर आम्हाला दिसला इथे आणि आम्ही लागलेच आरती सोडून इथे सर्व लोक आणि आमच्यासोबत जवळजवळ 4 ते 5 नगरसेवक होते. आम्ही तिथे धावत आलो आणि जशी आग दिसली तशी तात्काळ आम्ही महापालिकेत फायर डिपार्टमेंटला फोन केला. बिलकुल 3 ते 4 मिनिटांमध्ये गाडी आली आणि आम्ही सर्व मदतीला इथे पियुष असेल, मी आहे, विरण खडके आहे, आपले आबा होते आणि असे सर्व जवळजवळ मुकुंदा भाऊ सगळे नगरसेवक इथे धावून आले आणि सर्वांनी मदत कार्य इथे आज केलं. त्यातल्या त्यात तरुण कुडाबा मित्र मंडळाचे सर्व जे सदस्य आहेत, जे लोक आहेत, त्या सर्वांनी इथे स्वतःहून
स्वतः परिश्रम करून आग विझवण्याचा शर्तीने प्रयत्न केला आणि त्यामध्ये यशही आलं. परंतु आज जी आग लागली त्यामध्ये त्या पूर्ण जे 3 घरं पूर्ण उद्ध्वस्त झाले. तिथे काहीच शिल्लक राहिलेलं नाही आहे. सर्व तिथे जळून खाक झालेलं आहे. लगेच आमचे आमदार राजू मामा भोळे, महापौरताई या सर्व तिथं आल्या. दीपमालाताई काळे, उपमहापौर साहेब ते पण आले आणि मामांनी 2 तासामध्ये इथे सर्व आपलं धान्य त्याचबरोबर कपडे आणि जे काही जीवनोपयोगी वस्तू आहेत ते सर्व त्यांना देण्याचं 2 तासामध्ये मामांनी सांगितलेलं आहे. लवकरच इथे मदत कार्य सुरू होईल आणि जे 2 कुटुंब आहेत त्यांना आम्ही एक विठ्ठल मंदिर संस्थानच्या इथली एक रूम आहे. 3 कुटुंब जे उद्ध्वस्त झाले त्यातली एक जी आजी आहे ती मुलीकडे शिफ्ट होणार आहे आणि एक जे कुटुंब आहे त्यांना आम्ही विठ्ठल मंदिर संस्थान येथे एक रूम तयार केलेली आहे तिथे आम्ही त्यांना शिफ्ट करतोय. तसेच दुसरी जी नगरपालिकेची शाळा आहे त्यामधली एक रूम त्यांना 10 ते 15 दिवसासाठी आम्ही तिथे साहेबांची परवानगी घेऊन लगेच तिथे त्यांना शिफ्ट करत आहोत. आणि आज सकाळी आपण बघितलं असेल पांढरापूर चौकामध्ये निलेश शंकर सपकाळे हे एकत्र राहणाऱ्या कुटुंबाच्या घरात शॉर्ट सर्किट किंवा गॅस अंडी याच्यामुळे भीषण आग लागली. बचत कार्य आपण बघितलं असेल की महापालिकेच्या अग्निशामक विभागामार्फत या परिसरातील जेवढे काही सार्वजनिक मंडळ असतील, सांस्कृतिक मंडळ आहे, त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली आहे. परंतु दुर्दैवाने वाईट वाटतं सांगताना की घरामध्ये लग्न कार्य होतं, साखरपुड्याच्या साड्या वगैरे जो काही सामान होता तो दुर्दैवाने पूर्ण जळून खाक झाला आहे. घटनास्थळी आमदार राजूमामा भोळे, शहराचे आमदार राजूमामा असतील, उपमहापौर मनोज भाऊ चौधरी असतील, महापौर दीपमालाताई असतील, या प्रभागातील नगरसेवक पियुष कोल्हे, सुनील भाऊ, उपमहापौर खडके, मी स्वतः मुकुंद भाऊ सोनवणे, सर्वच लोकप्रतिनिधी स्वतः 1-1.5 तासापासून ते प्रयत्न करताय. सर्व आग वगैरे व्यवस्थित विझली आहे. सुदैवाने कोणती जीवित हानी झाली नाहीये. जी काही हानी झाली आहे त्याच्यासाठी जो प्रयत्न करणार आहे ते आमदार राजूमामांनी सांगितलं आहे की जे काही जीवनोपयोगी वस्तू असतील, कपडे असतील किंवा संसाराला लागणारे जे काही भांडे असतील, जेवण असेल त्याची 2 ते 3 तासामध्ये आता सोय करणार आहे. जो काही आतापर्यंतचा त्यांचा नुकसान झालंय त्याच्यासाठी तहसीलदारांना, शिनीपेठच्या पीआयना फोन केलेला आहे. ते इकडे येऊन आता पंचनामा देखील करताय आणि राहिला जो काही आता त्यांचा आसरा आहे तर आमचं लेवा पाटीदाल संस्थान आहे विठ्ठल मंदिराचं, त्याच्या माध्यमातून 1 ते 2 रूम आम्ही अवेलेबल करून देतोय. याशिवाय ज्या काही महापालिकेच्या शाळा आहे त्यांना तात्पुरता निवारा देण्याचा प्रयत्न करणार आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून जी काही कायमची हानी झाली आहे त्यांचे कागदपत्र तयार झाले की आपण तो पाठपुरावा करून मामांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. ज्या काही आता त्या आजीने सांगितलं की त्यांची फिक्स डिपॉझिट होती महाराष्ट्र बँकेमध्ये पाचोऱ्याला आहे, त्या पाचोऱ्याच्या लोकप्रतिनिधीशी संपर्क साधून त्यांची नोंद तपासणार आहे आणि सर्वतोपरी मदत करणार आहे. टाकी परिसरात सिरसाडे परिवार व कोळी परिवार या 3 कुटुंबाचं घर होतं. एक शेड मध्ये ते राहत होते. ते शेडात आग लागली आणि ती इतकी भीषण आग होती की तिच्यात त्यांच्या घरातील सगळा सामान हा जळून खाक झाला. तर आम्हाला त्याचं खूप दुःख आहे आणि आता ती आग विझण्यात आली आहे आणि तसंच सगळे या परिसरातील नागरिकांनी या आग विझवण्यात मदत केली आणि तात्काळच फायर ब्रिगेडची आपलं गाडी आल्यामुळे ती आग लवकर विझण्यात आली आणि मदतीचं बोलले तर आता तलाठी आप्पा येत आहेत. ते सगळे आता पाहतील, बघतील काय किती नुकसान झालंय, त्या हिशोबाने पंचनामा करतील आणि आम्ही सर्व नगरसेवक असतील, आमदार साहेब असतील व आपले पालकमंत्री साहेब असतील, सर्वांकडनं काय मदत होऊ शकते ही आम्ही नक्कीच म्हणजे ज्यांना जितकी लागणारी मदत आहे आम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करू.